तुम्ही ठीक ना? तर माय लकी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. रंजना रेसिपी किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज संध्याकाळच्या टायमाला मी बनवत आहे अंडा मसाला किंवा अंडा करी म्हणा. तर मी अंडा करीला काय काय सामान लागतं मी ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी घेतले आहे 6 अंडे, 4 माणसांची भाजी आहे. 4 माणसांसाठी 2 कांदे कापून घेतले आहे, लसूण अद्रकची ठेचून घेतला आहे आणि 2 टमाटर आणि 4-5 काजू असे वाटून घेतले आहे. खूप पेस्ट नाही केली, थोडे आबडधबडच घेतले. बघा, मी तेल तापायला टाकले. आता याच्यात आपण थोडे खडे मसाले टाकूया, दाखवते तुम्हाला. 2 पत्री पानं आहे, 2-3 विलायची आहे, 2-3 तुकडे दालचिनीचे आणि 2-3 लवंग आहे. खडे मसाले टाकून आता याच्यात कांदा टाकूया. कांदा टाकून घेते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असतात, तुम्ही कशी बनवता मला कमेंट मध्ये सांगा. आता कांदा चांगला परतून घेऊया. कांदा परतायला लवकर कांदा परतावा म्हणून मी थोडं मीठ टाकते त्याच्यात. आता आपण चांगला कांदा परतून घेऊया लाल होईपर्यंत. तोपर्यंत कांदा होतोय लाल, तोपर्यंत मी हे अंडे आहे ना, या अंड्याला आपण असं मध्ये कापून घेऊया. हे बघा, असं कापायचं. थोडं अलगद हाताने असं चिरा पाडायचा त्याला. म्हणजे याच्यात काय होतं, मसाला गेला ना तर खूप छान चव येते. थोडस तेल टाकलंय. तेल गरम झालं, मी त्याच्यात थोडं लाल तिखट टाकते. लाल तिखट टाकलं, थोडीशी हळद पण टाकते आणि थोडं मीठ टाकते. आणि ते चांगलं मिक्स करून घेते. बघा, असं मिक्स केलं ते थोडस. त्याच्यात मी हे आपले उकडलेले अंडे टाकते. ते अंडे चांगले मस्त असे लालसर रंग येऊस्तवर थोडे परतून घेऊया. लालसर रंग येऊस्तवर परतून घेऊया अंडे. आपलं इकडं तिकडं अंडे परततात तोपर्यंत आपण इकडे कांदा आपला लाल झाला आहे, आपण मसाला बनवून घेऊया. कांदा लाल झाला आहे, मी याच्यात आता ही अद्रक लसूणची पेस्ट टाकून देते. ही पण चांगल्या याच्यात परतून घेते. म्हणजे तिचा कच्चा वास जाऊपर्यंत ती चांगली परतून याच्यात मिक्स करून घ्यायची. कच्चा वास जाऊपर्यंत मिक्स करून घेते मी. आपले अंडे बघा कसे मस्त लालसर परतले. हे बाई असे मस्त परतले. आता हे झाले, आपण याला आता गॅस बंद करूया आणि असेच राहून देऊया. आपण आता मसाला बनवूया. कांदा परतलाय आपला बऱ्यापैकी. हे बघा, याच्यात मी मसाले टाकते.
हे बघा, धन्याची पावडर, धनापूड 1 चमचा, जिऱ्याची पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद. हे चांगलं ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आणि 1 चमचा अंबारी मसाला टाकते. अंबारी म्हणजे कांदा लसूण मसाला. हे चांगलं त्याला परतून घेऊया. आपण काजू 4-5 काजू आणि 1-2 टमाट्याची प्युरी करून घेतली होती ती याच्यात आता टाकून घेते. ती पण ह्याच्यात चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. आता हे जास्त फुल गॅसवर नाही ठेवायचं, थोडस कमी गॅसवर परतून घ्यायचं चांगलं. पाणी सुटेपर्यंत तेल सुट आपल्या मसाल्याला असं तेल सुटलंय छानपैकी. मसाला परतलाय आता, मस्त तेल सुटलंय त्याला. आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया. थंड पाणी कधीच टाकायचं नाही, ध्यानात लक्षात असू द्या. कोणती भाजी असो थंड पाणी टाकल्याने ना भाजीची चव जाते, म्हणून कधी पण गरम पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी कशी करायची, किती घट्ट पातळ. मी अशी केली कारण का ती अजून आटणार आहे. थंड झाल्यावर ती घट्ट होते. चवीनुसार आपण मीठ टाकू. मीठ टाकलं, परत हालून घेते. त्याला एक उकळी येऊ देऊया, मग अंडे. आपल्या अंड्याच्या करीला छानपैकी उकळी आली. आपण आता हे अंडे ना हे त्याच्यात टाकून देऊया. हा, मस्त अंडे त्याच्यात टाकून देऊया. गरम आहे थोडं, हाताने काढून घेते. बघा हे करून मी अंडे सगळे टाकून देते. आता याला शिजून थोडस आता कमी गॅसवर राहू देऊया याला. हे बघा अजून ही पातळ आहे, ही बरोबर घट्ट होईल. थोडे अंड्यांमध्ये तो मसाला गेला का बरोबर घट्ट होईल. अशी अंड्याची करी तुम्हाला ती पातळ वाटते, पण थोड्या वेळाने बघा ती बरोबर घट्ट होईल. ना ती चपाती बरोबर भाकरी बरोबर सुद्धा खूप खायला छान लागते. ती एकदा बनवून बघा. तुम्हाला माहित आहे का, अंडा करी मध्ये हॉटेलमध्ये हॉटेलला आपण अंडा करी खातो ना, त्याच्यामध्ये ते लोक साखर टाकतात. साखर वरतून नंतर साखर टाकतात. मी 1 चमचा साखर टाकते. ती कोणाला माहिती नसेल, पण मी तुम्हाला सांगते. हॉटेलमध्ये नंतर सगळी पूर्ण रेसिपी झाली का शेवटला अंडा करी मध्ये साखर टाकतात. आता याच्यात आपण मस्त कोथिंबीर कापून टाकूया. तयार आहे. त्याच्यात आपण मस्त कोथिंबीर टाकूया वरून. किती छान दिसते, तरी पण आली आहे आणि घट्ट पण झाली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघ घट्ट झाली आहे ती आणि
छान अशी तरी पण आली. एकदम छान लागते. एकदा अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. घरातले माणसं परत परत कर म्हणून सांगतील. लहान मुलं बघ खातील. आपण हॉटेलमध्ये जाऊन एवढ्या महागाच्या गोष्टी खाण्यापेक्षा आपल्याला ते परवडत नाही. त्यामुळे आपण घरीच असं बनवून खायची आणि घरातल्या लोकांनाही खाऊ घालायची. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मैत्रिणींनो, कशी झाली अंड्याची रेसिपी? अंडा करी, अंडा मसाला पण म्हणतात. घट्टसर आणि 4 लोकांसाठी 4-5 6 अंड्याची करी मी बनवली आहे. कशी झाली मला कमेंट करून सांगा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मला पण सपोर्ट करा. मी पण तुमच्या फॅमिलीचा एक भाग आहे. अंडा रेसिपी तुम्ही पण अशीच मस्त रेसिपी चमचमीत